महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेकांचे डोळे पाडावले. आज त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. अजितदादा पवार हे असं नाव होतं की जे अनेकांच्या मनामध्ये कायमस्वरूपी स्मरणात राहील. अजितदादा राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामान्य लोकांशी जी त्यांचा स्नेह जुळला होता तो विलक्षण होता आणि म्हणून शेवटचा निरोप दादांना देत असताना संपूर्ण बारामती गच्च भरली होती. राज्यभरातून आणि देशभरातून अनेक लोक त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आले होते. खरं तर अजितदादा पवार हे नाव असं होतं की राजकारणामध्ये जितकं चर्चेत होतं तितकंच ते मिश्किल भाषणांमुळे सुद्धा चर्चेत होते. अजितदादांची जी भाषणं होती ती तयारी करून केलेली भाषणं नव्हती, तर ती भाषणं उत्स्फूर्त होती. त्यावेळेला ते मिश्किल बोलायचंही आणि अनेकदा ते प्रबोधनाचं सुद्धा सांगायचे. अशी अनेक भाषणं आहेत दादांची की ज्या भाषणातून लोकांचं प्रबोधन करण्याचा दादांनी प्रयत्न केला. थेट बोलणं, निर्भय बोलणं आणि कोणाची भीड पाडणं, राखता बोलणं ही दादांची खासियत होती. आणि म्हणून दादांची अनेक भाषणं लोक 2 दिवसापासून झालं ऐकतायत. मात्र मी 2 ते 3 भाषणांचा जाणीवपूर्वक या ठिकाणी उल्लेख करणार आहे की जे दादांनी राजकारणात सत्तेमध्ये असताना केलेली भाषणं होती. त्यातले जे काही भाषण आहे त्या एका भाषणामध्ये दादा असं म्हणाले होते की पाया पडायचं असेल तर तुम्ही तुमच्या आईबाबांच्या पाया पडा, राजकारण्यांच्या पाया पडू नका. तुम्हाला पाया पडायचा असेल तर तुम्हाला घडवणाऱ्या गुरूंच्या पाया तुम्ही पडा. आणि दादांनी हा उपदेश करणं तेही सत्तेमध्ये असताना राजकारण्यांबद्दल इतकं थेटपणे बोलणं खऱ्या अर्थानं ती लोकांच्या विषयी असलेला स्नेहाचा भाग होता. दादांनी असं एका भाषणामध्ये सांगितलं होतं की एखाद्याने मला काही बोलल्यानंतर मी त्यांना तितक्याच शिवराळ भाषेत बोलणं बरं नाही, कारण जर असं आपण शिवराळ भाषणात वापरत राहिलो तर मग रात्रीची चूल त्यामुळे पेटणार आहे का. म्हणजे दादांची जी भाषणं होती ती भाषणं गेली 2-4 दिवसापासून महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस ऐकतोय. दादांनी एका भाषणामध्ये असं सुद्धा सांगितलं होतं की बाबा या सगळ्यांमध्ये तुम्ही एक काम करा, तुमच्याकडे आलेले जेमिनीचे पैसे असतील तर ते जेमिनीचे पैसे जपा. पैसे आले म्हणून राजकारण करू नका, राजकारण खूप वंगाळ आहे. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुमची मुलं घडवा, मुलांना शिक्षण द्या, चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमचं घर चालवा. म्हणजे हा जो संदेश आहे तो सत्तेच्या एका खुर्चीवर बसलेल्या एखाद्या नेत्यांनी लोकांना देणं ही सुद्धा विलक्षण गोष्ट होती. आणि म्हणून 1-2-3 भाषणं जी आहेत त्या भाषणांच्या जाता जाता आपण काही क्लिप सुद्धा पाहणार आहोत. आई बापाच्या पाया पडा ना, गुरूंच्या पाया पडा. तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पाया पडा ना. पूर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक मोठी माणसं होती, आबाळ एवढी मोठी माणसं होती, त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ ना. तुम्ही त्या संदर्भामध्ये उगीच पाया पडत मग त्याच्यात लाचारी पत्करल्यासारखं वाटतं. का पाया पडायचं? आपण असं नमस्कार करू ना. आता एमआयडीसीत गेली ते सोडून द्या, पण त्याची आधुनिक पद्धतीनं करणं ही बाबांनो काळाची गरज आहे. ज्यांची जमीन आता एमआयडीसीत गेली ते सोडून द्या, पण त्याचे पैसे दिले ते पैसे निवडणुकीला खर्च करू नका. काहींना जमिनीचे पैसे आलेत, केले बायकोला उभं, हा लढ तू. अरे पण वाटोळे पैसे संपल्यावर काय करणार? 2 हाताला चुना लावून ठोठ करत मारणार, काही उपयोग नाही रे. राजकारण लय वंगाळ आहे, आता काय सांगायचं. पण आता काय, तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा. मी पुन्हा सांगतोय, साधू संत माझ्या काकामुळे मला किंमत आहे. पण काही बोलायचं हे आता कुणाची किंमत आणि कुणाचं काय, ह्याच्यातनं वाशिम जिल्ह्यातले या परिसरातले प्रश्न सुटतात का? व्यावहारी दृष्टिकोन ठेवा ना. कदाचित मी पण आता शिवराळ भाषा वापरू शकतो, मी तर पश्चिम महाराष्ट्रातला आहे, परंतु ती भाषा वापरून तुम्हाला थोडा वेळ बरं वाटायला लय जोरात शिव्या हासडल्या, पण त्याने संध्याकाळची चूल पेटणार आहे तुमची. अजितदादांबद्दल अनेकांच्या मनामध्ये आज जी भावना आहे ती भावना खऱ्या अर्थाने त्यांच्या लोकप्रियतेचं शिखर किती उंच होतं हे सांगणारी आहे. बारामती या शहरातून, या भागातून अजितदादांच्या राजकीय सामाजिक जीवनाला आरंभ झाला आणि तिथून अजितदादांचा प्रवास सुरू झाला. पुढे अनंत काळ अजितदादा राजकारणात, समाजकारणामध्ये काम करत राहिले. मात्र योगायोग असा की जिथून त्यांच्या जीवनाचा श्रीगणेशा झाला, जिथून त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कामाचा शुभारंभ झाला, अखेर सरते शेवटी तिथेच त्याच मातीमध्ये अजितदादा विसावले. खरं तर मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, मी भाषण प्रशिक्षक आहे आणि म्हणून मी त्यांच्या भाषणाकडे खूप गांभीर्यानं पाहिलं आणि त्या भाषणातले जे काही मुद्दे मला वाटले तर ते मी त्याच्याबद्दल मी मनापासून टिपले. आणि मी असं सांगेन की दादांचा जो हा प्रवास आहे, हा प्रवास खरंच विलक्षण असा प्रवास होता. आज
सबंध बारामती सबंध महाराष्ट्र दादांच्या शोकामध्ये बुडालाय आणि राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार आणि सर्वांचे लाडके दादा यांना आज सगळ्यांनी निरोप दिला. मीही माझ्या सर्व परिवाराच्या वतीनं अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद.